तर नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. निघालोय बघा, आज बसताय आमच्या भावाच्या मुलीचा बसताय बघा. भावाच्या म्हणजे आपल्या चुलत चुलत भावाचा मुलीचा बसताय. तिकडे निघालोय मेन पूनम बसता बांधायला. काय आज आमच्या अंकितानं लय भारी काम केले बघा. एक पाटी शेंगा तोडलेली या पुरीना. आजीचा तर काय विषय टॉप आहे. आजीचा नादच करायचा नाही. काय आजी, काय आता जेवायचं आहे? कोणाचा फोन आलता? फोन आलता लेकीचा. का म्हणते ती एक? काय म्हणते फोन करना, कुठं हाय? हा इकडं आकी तिला आली नव्हतीस का? हा मला भावाचं गारानं गाया लागली होती. होय. कुठल्या लेखी आलता, बारक्या मोठ्या? मोठ्या का म्हणली मग अजून? बारकी गेलीच नाही तिकडं. होय. तिला इकीची म्हणली आणि गेलीच नाही. जायचं असतं. तिने रजा टाकून आली. होय. देवाच्या कामाला जायचं असतं. हम्म. मारतय पैसे देना घेऊन काय करतय? मारत येड झालं या. येड झालंय. सासरं बघा पुर पुर म्हणजे ही झालं. बिर्याला फोन करून ह्या- सांग आणि तिकडे घेऊन जा म्हणा वहिनीला. सारखं तर मारायचं. या डोळ्याला लागले, ऑपरेशन केलेल्या तिथं लागले वाटतं. चष्मा कुठं राहणार पडला. बघितलं का तुम्ही म्हणता निलेश भाऊ सासऱ्याला हे बांधतोय. अवघड आहे सगळं. पण सासरं पूर्ण फेल गेलंय. माझ्या पशी आल्यानं जरा धबधब्यानं चांगलं राहतं या. ते पण मी दम देतो इकडं तिकडं खवळतो आता म्हणून. जावाय तर आता मेलं तर बघत नाही. काय नाही, मी मेला तरी जात नाही. हा. जात नाही रे तिकडे अजिबात. अहो मुलं कसा खर्च केला म्या? काय खर्चाची चीज ठेवली नाही. ऐकतच नाही ते, काय करायचं? खर्चाचा माझ्या चीज ठेवली नाही. टाळायचे. मग काय मानतात राहिलं नाही. दारू पितय तुम्हाला सांगतो. मैदा धिंगाणा करतय. सासूला मारलं, इथं लागतंय. त्यावेळेस मी सासूला मारलं होतं. आम्ही रात्री जाऊन तुम्हाला सांगतो 10-11 वाजता मी पुन्हा जाऊन आणली. पुन्हा पुण्याला लावली. लय आग फ्याला आणला. तुम्हाला सांगतो सासऱ्याला दारू पाजायचं, ते औषध देऊन तिकडं बंद करायचं. तिकडं कुठं ते धाराशिवला तिकडं जाऊन आलो. तिकडून त्या औषध घेऊन आलो. तिथे रातभर ते जागा राहिलो. मुलकाचा पैसा खर्च केलाय बरं काय नाही. एक माणूस म्हणून वाटतं की आयला असावं माणूस कोण आपलं मेलं का गेलं म्हणून भरपूर खर्च केला सासऱ्यासाठी. आणि सेवा पिन केली. नुसता खर्च पिन नाही, सेवा पिन केली तशी. पण काय नाही, ती म्हणजे माणसातनं पूर्ण फेल झालंय बघा. आता काय नाही, कुठवरही करायचो. औषध देऊन आणलं, सगळं केलं. म्हणजे ऐकण्याच्या मनस येत नाही. तेवढ्या पुरतं करायचं ना. त्यांचा आकाबाईचा फेरा आहे ते करायचा चालू असलं धरलंय. आणि माणसाचं त्यानं गोची ओळखली नुसती सासऱ्यानं त्या. त्यामुळे आता मी पण विचार करत नाही. मेला आणि जगला तरी विचार करत नाही एवढा. पूनम पण टेन्शन घेत नाही. पूनमला पण माहीत झालं किती का आपण काळजी केली आहे का नाही. हे सगळं पूनमनं बी सगळं पूनमनं जेवढी काळजी केली नाही तेवढी मी केली आहे, माहिती आहे का. पण नाही ती पैसा देऊन बघितला, सगळं देऊन बघितलं, काय नाही. अहो मनाव ताबा पाहिजे हो माणसाच्या. ह्यांच्याकडे झालंय मनाव ताब्या नाही. आणि आता सासूला तिकडं हाणते. तुम्हाला सांगतो पैसे देणार म्हणून, दारू प्यायला पैसे देणार म्हणून हाणते ते. काय त्याच्या आईला एवढी बिन वाईट जिंदगी नसून काय तर माणूस म्हणून जगलं पाहिजे. अरे प्यायच्या एवढीच धमक प्यायची तर कष्ट करायचं. दिवसभर कष्ट करायचं, रातभर पित बस. का बायकोला पैसे दे दारू प्यायला मागायचं, बायकोला पैसे नाही दिला म्हणून तिला मारायचं. ही कुठला नाही, लय अवघड आहे. आणि ह्या आजीला पण तुम्हाला सांगतो तिथं केलं का शिव्यान बिव्यान सगळ्या धिंगाणा असते. म्हणून म्हणलं आजीला म्हणलं निवांत राहावं इथं, त्यांच्याकडे जाऊच नका. काय जाऊ नये हो. एक तर जायचं असलं पुण्याला जायचं मेहुण्याकडं, नसेल तर लेकी बेकीकडे नाही तर आमच्या तिथं राहावं म्हणलं निवांत. काय येतो तुम्हाला सांगतो जाऊन रोज ते त्यांचा आखाबायचा फेरा नसता. रोज पिऊन धिंगाणा. ती आजी वैतागली रोज कालव्याला. त्या दिवशी जाणार नव्हतं बरं का सासरवाडीला. पण ती कसं आज सासरे असते जेवाय असल्यामुळे ते गेलो बघा पितूर म्हणून. आता जात नव्हतं. वत की वत जेवा ते पोट भरून. लय अवघड कंडिशन आहे मित्रांनो. पूनमचं उरका लागलंय. मग बसलोय. भाऊ ओळखीत असतंय काम आपलं. जाऊन आलं म्हणजे टेन्शन नाही. बाकी काय चाललंय तुमचं?
जेवण वगैरे झालं का? माझं झालं बघा. दही खाल्लं, गवारीची भाजी, पुन्हा ही चपाती. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. आम्हाला पण लय काम आहे बघा इकडं. आता सकाळ सकाळी मी याला उपसून आणलं बघा स्कूटीवर. बघा इकडं ढिगारा बघा, याला तोडून ठेवली आता आजीनं. ही बघा हे अंकितानं त्या आजीनं तोडलंय बघितलं. आमचा एवढंच यायला राहिलं तर तोडायचं. बघा ती शेंगा भरून ठेवली अंकितानं, एवढी पाठ चालली आणि त्या आजीनं तेवढी तोडली आहे बघा. याला इथंच टाकली आता आणि ही याला एवढं तोडायचं राहिलं तर अजून थोडं राहिलंय. एक अर्धा 2 उभं राहिले तर ते आता उद्या बी आणा म्हणलं. आज हाय काम मुलकाचं, चटणी करायची आहे, बरंच कामं महागायची. चटणी करावं लागते, ऑर्डर येऊन पडले त्या करून त्यांना द्या लागते द्या. ते आपला शेडमध्ये लसूण अडकवलाय बघा, हवेशीर निवांत. भारी सिस्टीम आहे ना बघा. सुट्टा ठेवलाय कॅरेटात भरून आणि इकडं अडकवून ठेवलाय. पावसाळा तरी भिजायला नका काय नका म्हणून आपलं हवेशीर आपलं लय शेड वर बांधलं नाही, खाली आपलं बांधलं या इळव बांधला आणि इळवला बांधून ठेवलं इथे 4-5 ठिकाणी बांधून बघा. दाव बांधून जाम केलं. असा हवेशीर असला तर लसूण बघा चांगला राहतो वर्षभर. आणि देशी लसूण लय महत्वाचा भेटत नाही देशी लसूण माहिती आहे का. आपण शेतकरी म्हणल्यावर घरचं शेतकरी देशी तर पाहिजे काय सांगा. बाग बिन देशी बघा घरचं खायला. मिरच्या आहे त्या. आता त्यांना म्हणलंय पूनमला म्हणलंय जरा ही लाव कोथिंबीर बिथिंबीर टोच म्हणलंय. पलीकडे रान मोकळा आहे टोचती म्हणले. मग आता बघू उन्हाळ्यात येत नाही एक तर म्हणते ते कोंबड्या सकाळच्या सोडतो बघा. आणि हे शेडमध्ये येत पुन्हा निवांत जाऊन बसते इकडं बघा. त्या साईडला बसले तिकडं बघितला. शेळ्या बेळ्या खायला मस्त जनावरांना नशीब उगालले जनावरांचं तुम्हाला सांगतो. आई माझी शेळ्या होते तेव्हा 10-12 शेळ्या होत्या. लोकांच्या बांधाला जाऊन धनवर काढायची. लोक धनवर सुद्धा काढू देत नव्हती उन्हाळ्याचं, शिवे द्यायची. पण ती दिवस गेलं सगळं गेलं. पाण्याला येऊ देत नव्हती. पाणी बिरी सगळं झालं. सगळं केलं चिकाटीनं. 2 रुपये इकडून तिकडून साठवून कष्ट करून कसं तर आपलं पैशाला पैसा लावून ठेवल्यामुळं ही कामं झाली. नाही तर काय होते सांगा की. ह्या माळाला तुम्हाला सांगतो पाणी नसलं का भाव होतंय. जाग्यावर सगळं पाईपलाईन क्वाक सगळं करून ठेवलं. झाडं दारा पडणं. पहिलं तुम्ही जुनं हिडू बघितलं होतं स्टार्टला तर लय बदल झालाय लय. म्हणजे मी रात्री उशिरा यायचं ना व्हिडिओ बघत होतो. आमचं हे म्हणजे आमच्या इथं परिसरात भरपूर बदल झालाय. पहिलं दारातली चिलाऱ्या ही लय होत्या. ती चिलाऱ्या ही काढून सगळी आता नवीन झाड लावली. आंब्याची विहीर नव्हती. शेतात सगळं डेव्हलपमेंट झालंय. नाहीतर ही असं कडवाळ ही बघायला कुठं भेटत नव्हतं. पारसाळीवर ह्या दिवसात पाणी प्यायला नसायचं जनावराला. तळ्याला जनावर सोडून न्यायला लागायची. पण आता सगळं झालंय. हॉलाला पाणी आहे, हिरीला पाणी आहे, तळ्यातनं आहे. सगळं 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 चांगलं झालं या. पण काय का आईला तेवढं बघायला भेटलं नाही बघा. चांगले दिवस थोडंच बघितलं आहे ना. अजून एक 10-15 वर्ष जर राहिली असते ना आईला लय नटली असती आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण केलेल्या कामाचं कौतुक करायला आई पाहिजे. बाकी कोण करत नाही. आपल्या आईलाच जास्त सगळ्यात जास्त कौतुक असतंय बघा. तुम्ही 10 रुपये जरी जिंकून आणलं, 10 रुपये जरी कमवून आणलं, पण त्याचं कौतुक मात्र लोक म्हणतील ही 10 रुपये पण त्या आईला सगळ्यात जास्त कौतुक असते. म्हणून भावानो आईला जास्तीत जास्त जीव लावा. आई असो बाप असो. मरणार तर आपण सगळीच आहे एक ना एक दिवस. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. कोणत्या देवाला नाही केला तर चालेल, पण आई वडिलाची मात्र सेवा करा. आई वडिलासारखा देव या जगात कुठंच भेटणार नाही.